हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आचविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो. मी आजची शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतो. ज्ञानेश्वरीचा एक विशिष्ट प्रकारानं अभ्यास करण्याचा आपण निश्चय केला आणि त्यानुसार आपण बघायला लागलेलो आहोत. म्हणजे या ठिकाणी या चिंतनात जे आपण चिंतन मांडत आहोत यामधलं सगळं तेवढंच आहे आणि तेच आहे, त्याच्यापेक्षा वेगळं चिंतन करता येत नाही असं मात्र नाही. आपण वेगवेगळ्या विचारानं वेगवेगळ्या अँगलनं त्याचं चिंतन करता येतं. ज्ञानेश्वरीतला कर्मयोग, ज्ञानेश्वरीतला भक्तियोग आणि ज्ञानेश्वरीतला ज्ञानयोग या तिन्हींचा एकरूपपणा जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर माऊलींची भाषा आणि त्यांचं मनोगत समजून घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला शक्य होतं तेवढे शब्दांचे अर्थ, त्यातले असणारे भावार्थ आणि माऊलींचं मनोगत या सगळ्यांचा विचार एकत्रितपणानं करून ज्ञानेश्वरीची उपासना करतो आहोत. एक उपासना आहे, एक चिंतन आणि एक अभ्यास, या तिन्हीचा एक समन्वय आपल्याला यामध्ये बघायला मिळतो. ज्ञानेश्वरी ही एक भगवत रूप असणारी एक अत्यंत वाङ्मयीन कृती आहे आणि एक प्रकारचं जशी एखाद्या आपण मूर्तीला नमस्कार करतो तशी ही माऊलींनी निर्माण केलेली ही एक मूर्तीच आहे, गीता मूर्ती आहे. आणि त्यामुळं त्याचा अभ्यास आपण एक विशिष्ट पद्धतीनं करत आहोत. भगवंत इथं चिंतन करायला लागलेले आहेत. आदिभूतम काय आहे, आदिभूत अधिदैव काय आहे आणि आदियज्ञ काय आहे, एक 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 करत आपण माऊली जसे सांगतात तसे त्याचे अर्थ आपल्या बुद्धीला जसे समजतात, जमतात, किंवा एक काही श्रेष्ठ लोकांची मतं जी आहेत ती पण आपण घेतो. परमपूज्य खंदारकर महाराज आहेत, परमपूज्य साखरे महाराज आहेत, परमपूज्य मामासाहेब दांडेकर आहेत, परमपूज्य बाबा महाराज पंडित आहेत. अशा वेगवेगळ्या लोकांची मतं काय आहेत, किंवा परमपूज्य देगलूरकर महाराज आहेत. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी जशी आपल्याला सिद्धांताला बाधा न येता आपली आपली मतं आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याचा एकत्रितपणे आपण अभ्यास करायला लागलेलो आहोत. कालच्या चिंतनामध्ये आपण 8व्या अध्यायातील 37व्या ओळीपर्यंत आलो होतो आणि वर्णन करायला चालू होतं की आता येची शरीरग्रामी जो शरीर भावा ते उपशमी जो आदियज्ञ येतगामी पंडुकुमारा. आदियज्ञाची आता माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे. आदिभूत झालं, आदिदैव झालं, आता आदियज्ञ की ज्याला ब्रह्मस्वरूपच आपण मानतो त्या ब्रह्मस्वरूपाची माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांच्या अंतर्यामी जो भगवंत शरीरामध्ये व्यापून असतो आणि तोच शरीरामध्ये व्याप्त असलेला भगवंत सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून उरतो. त्या ब्रह्मांडाचं चलन वचन, त्याच्यावर असणारं नियंत्रण, हे सगळं ठेवण्याचं काम हे आदियज्ञ करत असतं. त्याचाच विचार आपण कालच्या चिंतनामध्ये बघायला सुरुवात केलेली होती. आणि त्यामध्ये म्हणतात शरीर भावा ते उपशमनी, म्हणजे जे काही शरीररूपी गावामध्ये जो आपल्या भक्ताच्या शरीराभिमानाची निवृत्ती करतो तो मीच आदियज्ञ आहे, जो आदियज्ञ येतगामी पंडुकुमारा. म्हणजे ज्याला जरी सृष्टीचं जे चलनवलन आहे, जे झिजणं आहे, नाश होणं आहे,
हे ज्याच्या अधिष्ठानावर चालतं त्याला अक्षर ब्रह्म म्हणतात, त्यालाच आदियज्ञ म्हणतात असं वर्णन केलेलं आहे. पण या आदियज्ञ पुरुषास ओळखले तर आपला शोक, भय किंवा लोभ, जन्म मृत्यूच्या ज्या व्याधी आहेत त्या उरू देत नाहीत, त्याचा उपशम होतो असं माऊली बोलतात. 38व्या ओळीमध्ये त्याचं स्पष्टीकरण पुढे द्यायला चालू आहे. एर आदिदैवादिभूत तेही मीच कीर समस्त, परी 15 किडाळ मिळत ते काय साकेनो हे. साकेनो हे म्हणजे ते हिनकस होत नाही का? 15 जर किडाळ मिळलं, 15 म्हणजे शुद्ध सोनं, त्या शुद्ध सोन्यामध्ये किडाळ म्हणजे हिनकस जर मिसळलं, पितळ जर मिसळलं, ते काय साकेनो हे, ते हिनकस होत नाही का? कारण जे आदिभूत देवादी जे भूत आहेत म्हणजे आदिदैव आदिभूत जे आहेत ते खरोखर मीच आहे. तेही मीच कीर समस्त, ते खरोखर, कीर म्हणजे खरोखर, ते सर्व मीची मधरूपच आहेत म्हणजे माझ्याशी एकरूप झालेले आहेत. परंतु परी 15 किडाळ मिळतं, परंतु 15 दराचं सोनं जे आहे ते हिनमट धातूत मिश्रित झाले तर हिनकस होत नाही का? म्हणजे त्याचा दर्जा घसरत नाही का? तसा घसरलेला हा दर्जा म्हणजे घसरलेलं ब्रह्म म्हणजे जीव आहे, ज्याचं शब्द वास्तविक वेदांत शास्त्राला आणि शास्त्राच्या एकूण सिद्धांताला हे वाक्य धरून नये, कारण ब्रह्माची काही घसरण होत नाही. पण जेव्हा ब्रह्म घसरतं तेव्हा ते जीवपणाला प्राप्त होतो. जीवसुद्धा घसरतो तेव्हा देहपणाला प्राप्त होतो. आणि देहाची घसरण होते ना तेव्हा अधःपात होत असतो. म्हणजे ती व्यक्ती काय होते? अधःपतित होते. याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून हिनकसपणा जेव्हा येतो तेव्हा त्याचा अधःपात आहे. म्हणून सगळं आदिभूत आणि सगळं आदिदैव जे आहे ते मीच आहे. परंतु त्यामध्ये हिनकसपणा जो मिसळला म्हणजे देहभाव मिसळला, मी माझं मिसळलं, जीवभाव मिसळला आणि त्यामुळं त्याला कमी दर्जा प्राप्त झाला. कमी दर्जाची गोष्ट एखाद्या शुद्ध गोष्टीमध्ये आली तर त्या शुद्धतेचा सुद्धा दर्जा कमी वाटतो. असत नाही बरं काय, वास्तविक तो वाटतो तसा, कारण तो हिनकस आहे, कारण हिनकसाशी संबंधित आल्यामुळं तो तसा दर्जा त्याचा घसरलेला असतो. त्यामुळे तिन्ही जे आहे आदिदैव आदिभूत आणि आदियज्ञ ते सगळे मीच आहे असं भगवंत सांगतात. म्हणजे आदियज्ञ ज्याला म्हटलेला आहे तो आदियज्ञेच्या सत्तेवरती आदिभूत आणि आदिदैव चालत असतं. जर आदियज्ञ नसेल म्हणजे जर भगवंत परमात्मा जर नसेल तर हे जग ज्याला अधिभूत म्हटलेलं आहे आणि हा जीव किंवा ज्यानं शरीर धारण करून त्याच्यात अडकून बसलेला आहे, जो शरीर ग्रामामध्ये राहणारा जो पुरुष आहे तो पुरुष म्हणजे आदिदैवत आहे. ते आदिदैवत आणि हे जग म्हणजे आदिभूत यांची सत्ताच टिकणार नाही जर भगवंत त्यामध्ये नसतील तर. उदाहरणार्थ आपण घेऊया, सोन्यामध्ये म्हणजे दागिन्यामध्ये सोनं असतं म्हणून दागिनेचा आकार बरोबर आपल्याला दिसतो. दागिने मोहक दिसतात, अंगावर घालण्याच्या लायकीचे होतात. त्याला कारण काय सांगा? ही दागिन्याची करामत अलंकाराची करामत नाही, किंवा ज्यानं ती बनवली असं निमित्त कारण असणाऱ्या सोनाराची नाही, तर त्यामध्ये असणारं खरं प्राधान्यानं असलेलं सोनं आहे. त्या सोन्यामुळं त्या दागिन्याला किंमत आली, त्या दागिन्याला आकार आला, ती दागिने घालण्याच्या लायकीचे झाले. तसं जग हे मला जगण्याच्या लायकीचं होतंय, कारण त्यात जगण्यासाठी जीवन जे आहे ते जीवन नावाचा जो रस आहे तो भगवंताचा आहे म्हणून ते जगण्याच्या लायकीचं आहे. जीव जो आहे म्हणजे ज्याला आदिदैवत म्हटलेला आहे, त्या आदिदैवताचा एक शरीरानं पिंजरा करून ठेवलेला आहे आणि त्या शरीराच्या पिंजऱ्यामध्ये तो राहतो आणि म्हणून त्याच्यामध्ये तोच सगळं करत असतो भगवंताच्या सत्तेवरती. म्हणून त्याच्यामध्ये असलेले जीवनमान जो जीवपणा आहे तोही त्या आदियज्ञाचाच म्हणजे ब्रह्माचाच आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की परमात्माच्या सत्तेवरती हे आदिभूत आणि आदिदैवत टिकून आहे, अन्यथा टिकलं नसतं. म्हणून भगवंत म्हणतात ते मीच आहे.
परंतु त्याच्यामध्ये हिनकसपणा जर घातला, एखाद्या शुद्ध सोन्यामध्ये हे हिनकस धातू जर घातला तर हिनकस धातूमुळं सोन्याचा दर्जा कमी वाटायला लागतो, नसतो तो, पण वाटायला लागतो. म्हणजे आदिभूत आदिदैव जे सांगितलं ते माझंच स्वरूप आहे. कारण 15 कशी जे सोनं असतं त्या सोन्यात जर हिनकस धातू मिसळला ते कमी प्रतीचं आणि अशुद्ध होत असतं. त्यामुळं शुद्ध स्वरूपात माझं स्वरूप शुद्ध आहे, पण अज्ञानाने आणि विद्येने मायेनं ते विकाररूप झालेलं आहे. आणि त्यामुळं हे सगळे विकार त्यात मिसळल्यामुळं जसं शुद्ध सोन्याला हिनकसपणा प्राप्त होतो तसा जीवाला जीवत्व प्राप्त होतं. जीवाला जीवत्व प्राप्त होणं किंवा त्याच्यामध्ये देहभाव निर्माण होण्याला कारण त्यात जमा झालेला विकाररूपी हिनकसपणा आहे. पितळ धातू एखाद्या सोन्यामध्ये जर घातलं तर ते कसं सोनं होतं, हिनकस होतं. तसं त्या देहभाव जर घातला तर जीवभाव आणि जीवभाव आणि देहभावामुळं या दोन हिनकसपणामुळं त्यातला ब्रह्मभाव जो आहे तो दिसेनासा होतो, नसतो असं नाही. म्हणून देहभाव, जीवभाव आणि ब्रह्मभाव या 3 गोष्टी कायम आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. ज्यावेळी याच गोष्टीवर आपण अभ्यास करायला लागतो ना, त्यावेळी देह म्हणजेच जगत आहे, एक जीव नावाची गोष्ट आहे, आणि दुसरी आहे ब्रह्म जे सदोदित आहे, ज्याच्या असण्यामुळं हे 2 टिकून आहेत. म्हणून आदिदैवत आणि आदिभूतांची जी टिकाऊपणा जो आहे तो आदियज्ञावरती अवलंबून आहे. पण आदिभूत जड वाटतं, भूतात्मक वाटतं, आदिदैव सुद्धा विकारयुक्त वाटतं. या सगळ्याला कारण त्याच्यात त्यांनी स्वीकारलेला हिनकसपणा आहे. जीवानं देहभाव स्वीकारला त्यामुळे तो जीवपणाला आला, आणि त्या जीवानं जीवपणा स्वीकारला म्हणून तो जीवरूप झालेला आहे. कारण तो जीवात्मा तयार झाला. वास्तविक तो परमात्माच आहे. त्यामुळं जीवात्मा आणि परमात्मा ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी नाहीत हे माऊलींना सांगायचं आहे. म्हणून मी त्या सगळ्यामध्ये आहे. त्यामुळे शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूप जे आहे ते शुद्ध आहे. ब्रह्म हे निष्कलम निर्मलम शांतम आहे. पण त्यात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं हिनकसपणा त्याला प्राप्त झाला, ते विकारयुक्त झालं, ते अविद्येनं ग्रासलं गेलं, आणि म्हणून तो म्हणतो मी देह आहे, मी बाप आहे, मी आई आहे. हा हिनकसपणा त्यामध्ये आला. मूळचा मनुष्य आहे, आणि त्या मनुष्यपणामध्ये बापपण येतं, मनुष्यपणामध्ये मूलपण येतं, मुलगापण येतो. मुलगापण म्हणजे मूल, आपण कोणाचा तरी मुलगा आहे अशी कल्पना येते, मी कुणाचा तरी बाप आहे अशी कल्पना येते. आणि मूळ जो पुरुष होता, मूळ जो माणूस आहे, त्या माणूसपणामध्ये हे विकार घुसले. तो स्वतःचा माणूस पण विसरला आणि बाप पण त्यानं लक्षात ठेवलं. मी पती आहे, मी पत्नी आहे हे लक्षात राहिलं. आणि पती पत्नी ही नाती विकारयुक्त असल्यामुळे त्या विकारानं तो ग्रस्त झाला. म्हणून मी दुःखी आहे, मी सुखी आहे असा त्याचा अनुभव यायला लागला. मी दुःखी नाही, मी सुखी नाही हे केव्हा कळेल? मी बाप नाही, मी पती नाही, मी पत्नी नाही, मी नवरा नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जेव्हा निसटतील त्यावेळी मी माणूस आहे हे स्पष्ट करायला दुसऱ्या कुठल्या शास्त्राची गरजच पडणार नाही. कारण मूळचा मी तसाच आहे. भगवंत म्हणतात आदिभूतामध्ये असणारा जो हिनकसपणा आहे तो काढून टाकला पाहिजे, तर ते शुद्ध मीच आहे. आदिभूतामध्ये पंचमहाभूत आहेत, आणि पंचमहाभूत आणि नामरूप या सगळ्यांनी नटलेलं हे जग म्हणजे आदिभूत आहे. आदिदैवतामध्ये सुद्धा अविद्या आहे आणि जीव आहे. पण त्या जीवमध्ये जसं ह्या नामरूपात्मक अशा या पंचमहाभूतात्मक सृष्टी जशी आदिभूताची आहे, तशी पंचकोशात्मक सृष्टी जी आहे किंवा मनबुद्धी चित्त अहंकाराची ही अंतःकरण जे आहे ते अंतःकरणाची एक सृष्टी. आणि नंतर आपण अनेक विचार करूया की पंचकोशाचा जी आवरण आहे या सगळ्यामुळं तो जीवपणाला आला. आदिभूत हे अधिभूत झालं कारण त्याच्यामध्ये पंचमहाभूत मिसळली. म्हणून आदिदैवत हा देवच आहे, पण तो झाला कशामुळे? देव होत ना. पण देवाचा हा सामान्य कसा झाला, पामर का झाला? तर त्याला कारण आहे की त्यानं पंचकोशाचा स्वीकार केला, मनबुद्धी चित्त अहंकाराचा स्वीकार केला, आणि म्हणूनच तो कामक्रोधादी विकाराला बळी पडतो.
तो स्वतःला आपण कोणतरी मानतो आणि ह्या मानण्यामुळं तो जीवरूपाला आला. म्हणजे जीवरूपामधला प्राधान्य पंचकोशाचा आहे आणि आदिभूतामधलं प्राधान्य पंचमहाभूताचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या ना, ज्यावेळी पंचमहाभूतं आपण बाजूला करू, त्याचा निराश करू, किंवा शरीराचा सुद्धा उपशम आत्ताच्या अगोदरच्या ओळीमध्ये जो सांगितला आहे तो उपशम जर मी करेन तर मी शुद्धच आहे, मी आदियज्ञच आहे, तो मूळचा पुरुष मीच आहे. मी बाप नाही, मी वडील नाही, मी आणखीन कोण नाही, मी मुलगा नाही, मी आई नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यागेन. मी चेरवण नाही, मी मठाधिपती नाही, मी प्रवचनकार नाही, मी कीर्तनकार नाही. नंतर आलेले आगंतुक घुसखोर आहेत. या घुसखोरांना जेव्हा आपण घालवतो त्यावेळी शुद्ध असणारं जे तत्व आहे ते तत्व मला अनुभवाला येतं. ते आदियज्ञ मी आहे असं भगवंत म्हणतात. जे शुद्ध आहे ना तो ब्रह्म मी आहे. म्हणजे ब्रह्म या अर्थानंच आदियज्ञ शब्द वापरलेला आहे. आणि आदिभूत हा शब्द जो आहे तो कर्म या अर्थानं वापरलेला आहे. आणि आदिदैवत हा शब्द जो आहे ते अध्यात्म या अर्थानं वापरलेला आहे. मागच्या वेळेला आपण या तिन्ही म्हणजे 6च्या गोष्टी बघितल्या होत्या. एक आदियज्ञ, एक आदिभूत, एक आदिदैवत, दुसरं ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म. 6ही प्रश्न आहेत हे अर्जुनाचे आणि माझेही प्रश्न तेच आहेत. आम्हालाही कळत नाही ब्रह्म काय, अध्यात्म काय आणि कर्म काय, आदियज्ञ काय, आदिदैवत काय आणि आदिभूत काय. या सगळी एकरूपता त्यामध्ये सांगितलेली आहे. जसं अध्यात्म आणि कर्म म्हणजेच ब्रह्म आहे तसं आदिभूत आणि आदिदैवत म्हणजेच आदियज्ञ आहे. त्या सगळ्यांचा एकोपा एकदा लक्षात ठेवला तर हे कळत का नाही त्याचं उत्तर माऊली सांगतात. परी पंधरे किडाळ मिळत ते काय साके नव्हे. ते खरं वाटत नाही का. म्हणजे खोटं घातलेलं असतं तर ते हिणकसपणा होत नाही का त्यामध्ये. त्यातला हिणकसपणा सरळ तयार होतो ना. म्हणजे 15 दराचं सोनं हिणकस धातूमध्ये मिश्रित झाले तर तेही कमी दर्जाचं हिणकस होत नाही का. हिन म्हणजे कमी दर्जाचं, कस म्हणजे त्यामधला कस हा कमी होणं, म्हणजे चांगल्या कसोटीला ते उतरत नाही. म्हणूनच माऊली म्हणतात अगोदर एर आदिदैवादिभूत. आदिदैवादिभूत म्हणजे आदिदैव आणि आदिभूत, तोही तेही मीची कीर समजतं. अरे ते मीच आहे. हे जग ब्रह्मरूप आहे आणि जीव सुद्धा ब्रह्मरूप आहे. जग ही ब्रह्मरूप आहे आणि जीव ही ब्रह्मरूप आहे. त्यामुळं आदियज्ञच तो मी आदिभूताच्या द्वारे प्रकट झालो आणि आदिदैवताच्या द्वारे मी कर्ता भोक्ता हे त्या आदिदैवताच्या उपाधीमुळं प्राप्त झाला. म्हणून जर कर्तेपण टाकलं, भोक्तृत्व जर टाकलं, जगत सत्यत्वाची भ्रांती जर टाकली, जगत सत्यत्व गेलं की आदिभूत संपून जातं, राहतो तो परमात्माच राहतो. नंतर जीवामधलं जे आहे ते कर्तृत्व आणि भोक्तृत्वाची भ्रांती निघून गेली तर जीव ब्रह्मच आहे हे जाणीव लागते. मग उरतं शेवटी काय सांगा. उरतं राहतं ते शेवटी ब्रह्मच राहतं. म्हणून माऊली वर्णन करतात असा हिणकसपणा येण्याला कारण जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे त्यामध्ये वापरलेला हिणकस धातू. हिणकस धातू जर बाजूला काढला तर जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी याचा अनुभव आपल्याला येईल. जीव ब्रह्मेव नापरहा याचा अनुभव आपल्याला यायला लागेल. हे माऊलींना पटवून द्यायचं आहे. मी तरी कुठेतरी कोणत्या तरी संगतीमध्ये गेलं, पाणी किती शुद्ध असतं बघा, किती शुद्ध असतं. पण जर तेच एखाद्या शुद्ध पाणी एखाद्या डबक्यामध्ये मिसळलं तर डबक्यातलं पाणी म्हणतात त्याला. हे डबक्यातलं पाणी तयार होतं का. त्यानं डबक्याचं अस्तित्व, डबक्याचा आकार धारण केला किंवा डबक्यात असणारी जी तत्व आहेत ती तत्व आपल्या अंगीकारली, त्यामुळे ते विकारयुक्त झालं. अगोदर शुद्ध पाणी होतं ना. जिथं नदी उगम पावते ती उगम पावणारी नदी वाहत 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 किती मैली होते आपण बघितलं. त्यामध्ये किती मळ तयार होतो बघा. आणि ती मलयुक्त नदी म्हणून नंतर म्हटली जाते. तसा जीव हा मलयुक्त झाला. वास्तविक तो मूळचा परमात्माच आहे. तो परमात्मा आधीचा शब्द वापरलेला आहे. कसा शब्द आपण अगोदर वापरला बघा की तो अगोदरचाच परमात्मा आहे. पण अगोदरचा परमात्मा असून सुद्धा त्याला जो जीवत्व आलं ते त्यानं विकार आणि कर्तृत्व आणि भोक्तृत्व स्वीकारलं. म्हणून पंचकोशाच्या घरात राहायला लागला म्हणून तो विकारयुक्त झालेला आहे.
पंचमहाभूतांचं वर्णन शरीर त्यानं स्वीकारलं आणि त्या शरीराला तो मी म्हणायला लागला. म्हणून शरीर स्वीकारल्यामुळं नव्हे, तर शरीराला मी म्हटल्यामुळं. नंतर जीवपणा म्हणजे काय, तर मी करता आहे, मी भोगता आहे आणि हे सगळं माझं आहे, हे मी आहे, प्रत्येक ठिकाणी मी येतो, हा मी म्हणजे जीव आहे. हा अशुद्ध मी जेव्हा शुद्ध होईल त्यावेळी त्यातला हिणकसपणा निघून जाईल. म्हणजे पाणी जसं मूळचं शुद्ध असतं, पण वेगवेगळे रंग जर टाकले तर ते रंगीत पाणी होतं, कलरयुक्त पाणी होतं. त्यात तांबडा रंग टाकला की ते तांबडं पाणी होतं. तसा या जीवामध्ये विकार टाकल्यामुळं त्याला जीवपणा प्राप्त झाला आणि म्हणून तो या सगळ्या गोष्टीपासून शुद्धतेपासून घसरला, म्हणजे घसरगुंडी झालेली आहे. याला अधपात म्हटलेलं आहे. 39 ओळीमध्ये पुढे तेच वर्णन करतात. तरी ते पंधरेपण न मिळे, तरी ते पंधरेपण न मिळे आणि केडाळाची आई अंशा न मिळे. परी ज असे तयाची मिळे तव साकेची म्हणजे. आता वर्णन आणि परत ते तरी सुद्धा त्याचा सोनेपणा मलिन होत नाही. जरी ते त्या मलिन अशा हिणकस धातूच्या संगतीत आलं तरी सुद्धा त्याचा सोनेपणा मलिन होत नाही आणि इतर हिनवट धातूच्या एका अंशाशी एकरूप होत नाही, कारण त्याची गट्टी जुळत नाही. कितीही प्रयत्न केला तर त्यातला हिणकसपणा हा बाहेरचाच आहे. एखादी आगंतुक गोष्ट जेव्हा घुसते त्यावेळी ती एकरूप होत नाही त्याच्याशी, कारण ती त्याला मॅचच होत नसते. तसं जीवाचं हे शरीराशी किंवा जगाशी असणारं जी दोस्ती आहे किंवा जगाशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न आहे, हा मॅचच होत नाही. ज्याच्याशी मॅच होत नाही त्याच्याशी तो जुळवून घेण्याचा किंवा चिकटण्याचा, अटॅच होण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून संघर्ष होतो. संघर्षाला कारण ती गोष्ट आहे. जीवानं आपली हौकेची जी राजवस्त्र होती ती राजवस्त्र काढलीत आणि सामान्य वस्त्र भिकाऱ्याची परिधान केली. आता तो मूळचा कसा आहे, तो मूळचा राजाच आहे, पण वस्त्र घातली भिकाऱ्याची म्हणून तो भिकारी झाला. वास्तविक तो भिकारी आहे का, नाही. माऊली म्हणतात ते पंधरेपण न मिळे. भिकाऱ्याची वस्त्रे घातली म्हणून आतला राजा संपलेला नाही, राजा आहे तसा आहे आणि तो तसाच राहतो. राजाचं राज्य पण तसंच राहतं. म्हणून विकार आहे पंधरेपण न मिळे आणि किडाळाची या अंशानं मिळे आणि त्याच्याशी ते एकरूप सुद्धा होत नाही. भले जरी त्यांनी ती वस्त्र परिधान केलेली असली, राजवस्त्र बाजूला ठेवली, भिकाऱ्याची वस्त्र जरी ठेवली घातली असली तरी ते वस्त्र त्याच्या शरीराला चिकटत नाही. का, तर त्याचं ते वस्त्रच नव्हतं, त्यामुळे त्याला चिकटत नाही, तो त्याच्याशी एकरूप होत नाही, कारण खरा तो राजाच आहे. तसं इथं म्हटलेलं आहे की हिनवट असलेल्या धातूच्या एका अंशाशीही तो एकरूप होत नाही, कारण त्यातला कुठलाच अंश जो आहे तो सगळा जड आहे आणि जडाशी चैतन्याची एकरूपता होत नाही. जड हे जडच असतं, त्याला कितीही जुळवण्याचा प्रयत्न केला तरी ते जुळत नाही. उदाहरण आपण थोडंसं घेतलं की लक्षात येईल आपल्याला. जर मिठाचा खडा जर पाण्यामध्ये टाकला तर लगेच पाणीरूप व्हायला वेळ लागत नाही. किंवा बर्फाचाच खडा आहे, तो बर्फाचा खडा एका पाण्यानं भरलेल्या भांड्यामध्ये ठेवला तर तो वितळल्यानंतर तो बर्फ कुठं आहे तो बर्फ कळत नाही, कारण दोघांचे गुणधर्म एकच आहेत. मीठ जसं पाण्यामध्ये गेलं तर ते वितळतं, साखर पाण्यामध्ये टाकली वितळते आणि ती एकरूप पाण्याशी होते. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, कारण त्यांचे गुणधर्म जुळतात आणि गुणधर्म ज्या ठिकाणी जुळतात त्या ठिकाणी एकरूपता आहे. इथं मात्र तर त्याच पाण्यामध्ये एखादा दगड किंवा लोखंडाचा तुकडा टाकला तर ते पाण्याशी एकरूप होत नाही बघा. का, तर त्या दगडाचा आणि त्या पाण्यातलं रसत्व आणि दगडातलं जडत्व एकत्र जुळत नाहीत आणि म्हणून एकरूपता नाही, म्हणून ते कुठल्याही अंशाशी मिळवून घेत नाही. किडाळाची या अंशा न मिळे अशा किडाळाला, किडाळ म्हणजे हिणकस धातूला ते, आणि पंधरेपण म्हणजे शुद्ध सोनं,
एक नंबरचं शुद्ध सोन्याला त्या काळातला कदाचित दर 15 रुपये असेल, काय माहिती, पण माऊलींच्या अनेक ओवीमध्ये 15-16 शब्द वापरलेले आहेत. तर याचा अर्थ काहींनी काढलेला आहे की त्या काळात 15 रुपये सोनं असेल किंवा आणखी असा वर्ण असेल, वर्णन कदाचित केलं असेल. तर 15 पण न मिळे आणि केळाळाची याही अंशा न मिळे परी जवळ असे तयाची ने मिळे तर साकेची म्हणजे. तरी पण जोपर्यंत ते धातूंनी मिश्रित आहे तोपर्यंत त्याला हिनकसच म्हटलं जातं. जोपर्यंत ते वाईटांची संगत सोडत नाही तोपर्यंत त्याला कुसंगी दुर्वर्तनीच म्हटलं जातं. का? जोपर्यंत त्या वाईटाच्या संगतीमध्ये आहे तोपर्यंत. हा म्हणतो मी माझ्या मित्रांच्या बरोबर बारमध्ये जातो, मी फक्त फरसाणा खातो, बाकी काय करत नाही, माझे मित्र पितात. बरोबर आहे, पण ज्या ठिकाणी तू जातोस ना त्या ठिकाणाच हिनकसपणा आहे. त्यामुळे तू किती शुद्ध असलास तर बाहेर पडताना तुला पिणारा असंच लोक म्हणतील. सोपं उदाहरण आहे. हा, तो वास्तविक पीत नाही पण त्याला पिणारा म्हणतात. का? तो बारमधनं बाहेर पडला म्हणून. आणि पिणाऱ्या लोकांच्या त्यांच्याशी त्याची दोस्ती आहे, त्याच्याशी त्याची लगट आहे आणि म्हणून तोही तसाच पिणारा झाला. म्हणून माऊली काय म्हणतात, जो असे तयाची मिळे, जोपर्यंत इतर धातूने ते मिश्रित आहे तर साखीची म्हणजे. साखी शब्द मागे गेला मागच्या मध्ये, त्याला हिनकसच म्हणतात. त्याला काही जरी म्हटलं तरी त्याला हिनकसच म्हणतात. अरे ते शुद्ध सोनं आहे, शुद्ध सोनं आहे. अहो नाही हो, ते हिनकस आहे, दिसतंय ना, काळपट दिसतंय ना, ते त्याच्यावरती झळाळी नाही सोन्याची, त्याच्याशी काळीमा आहे त्या सोन्यामध्ये, लाख आहे त्या सोन्यामध्ये. का? तो हिनकसपणा त्यामध्ये मिसळण्यामध्ये. जोपर्यंत त्याच्यात हिनकसपणा आहे, म्हणून खरं पाहिलं तर सोन्याचा जो उत्तमपणा कधीच मलिन होत नाही. पण किडाळ अशुद्ध आहे आणि अशुद्ध असल्यामुळं ते सुद्धा अशुद्ध झाल्यासारखं वाटतं. मुळात सोनं शुद्धच असतं, अगदी शुद्धच असतं, ते मळत नाही आणि हिनकस धातूशी एकरूप सुद्धा होत नाही. परंतु हिनकसाशी संलग्न होतं, मुळात एकरूप होत नाही. माऊली काय म्हणतात, किडाळाच्या अंशा न मिळे. केव्हाही ते शुद्धच असल्यामुळं कधीही ते हिनकसाशी एकरूप होणारच नाही. परंतु झाल्यासारखं वाटतं. कारण का? तर हिनकसाशी संलग्न आहे, हिनकसाशी त्यानं मैत्री केली म्हणून. वास्तविक ते नाही आहे, ते शुद्धच आहे, ते मळत नाही आणि हिनकस धातूशी एकरूप सुद्धा होत नाही. म्हणून असतं तोपर्यंत मात्र त्याला हिनकसच म्हणावं लागतं. कारण जोपर्यंत संगतीत आहे तोपर्यंत तो दारुडा म्हणून ओळखला जातो, जरी दारू पीत नसला तरी सुद्धा. म्हणून इथंच तेच वर्णन केलेलं आहे. परमात्मा म्हणजे सोनं कसं आहे, ते हिनकसपणा मिसळतच नाही, अस्पर्शित आहे. अस्पर्शम शब्द वाढल्यावर वर्णम, जी श्रुती शब्द वापरते ना ब्रह्माला, परमात्म्याबद्दल शब्द वापरलेला आहे अस्पर्शम, म्हणजे ते अस्पर्शित सुद्धा होत नाही, म्हणजे अस्पर्शित असतं. त्यामुळे सोन्याचा मूळ कसा आहे, गेला असता तर समजा आपण म्हणलं की सोन्याचा आता कस गेलाच, त्यामध्ये पितळ झालं पडलं, त्यामुळे त्याला हिनकसपणा आलाच. जर खरंच ते हिनकस झालं असतं, सोनं हिनकस झालं असतं, तर अग्नीत टाकल्यानंतर ते शुद्ध सोनं आपल्या हातात मिळालं नसतं, जर ते त्याच्याशी एकरूप झालं असतं तर. म्हणून माऊली सिद्धांत मांडतात बरं काय, किडाळाची अंशा न मिळे. अत्यंत सुंदर तुकडा टाकलेला आहे. कोणत्याही स्थितीमध्ये हा ब्रह्मरूपता जी आहे ती ब्रह्मरूपता जीवाशी एकरूप होत नाही जोपर्यंत त्याच्यात विकार आहे. जीवाला ब्रह्मत्व आहे, मान्य आहे, पण केव्हा तर जीवाला कळलं की जगत मिथ्या, ब्रह्म सत्य, त्याच वेळी. कालच्या चिंतनामध्ये आपण एक गोष्ट घेतली, ती परत चिंतन करूया. त्याची एक ओळ की जे मध्ये आहे, आधी दैव ज्याला म्हटलं ना, जो जीव तो मध्ये आहे. कुणाच्या? एका बाजूला त्याच्या एका हाताला जगत आहे आणि दुसऱ्या हाताला ब्रह्म आहे. एका बाजूला आदिभूत आहे
आणि दुसऱ्या बाजूला आदी यज्ञ आहे. त्यानं कुणीकडे जायचं ना ते ठरवलं त्यानुसार त्याचा हिनकसपणा काय शुद्धपणा आपोआप सिद्ध होईल. जर ते आदिभूताशी म्हणजे जडाशी एकरूप व्हायला लागलं तर विकारयुक्त होईल. आणि जर ते आदियज्ञाशी मिळायला लागलं तर ते ब्रह्मरूपच होईल. मग मूळचंच ब्रह्मरूप आहे. मूळचं ब्रह्मरूप जर नसतं तर हे मुक्त जे होणार आहे ते मुक्त होणार झालाच नसता. माया निवृत्ती आहे. निवृत्ती शब्दाचा अर्थ आहे तर विचारानं आणि साधनानं ती बाजूला करता येते. अज्ञान निवृत्त आहे. अज्ञान जातं. लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट तीच आहे. म्हणजे का तर मुळात अज्ञान नाहीच म्हणून इथं किडाळ निघून जातं. कारण खरं शुद्ध सोनच आहे. कधी कळतं ते? अग्नीनं अग्नीत टाकलं की खरं सोनं आहे हे कळतं. जरी किती हिनकसपणानं त्याला हिनवलं तरी त्याच्या संगतीत आलं तरी त्याच्या दोषामुळं हे मिळत नाही. ते त्याच्या विकारामुळं हे विकारयुक्त होत नाही. तर ते आहे तसंच राहतं. आणि आहे तसं राहतं म्हणून बरं आहे, संधी आहे की केव्हा तरी त्याला अग्नीत टाकून त्याचं शुद्धपण सिद्ध करता येतं. नाहीतर अवघड गोष्ट झाली असती. जीवपणात जर गेला नसता तर, माया निवृत्त झाली नसती तर, अज्ञान गेलंच नसतं तर, दोरीवरला साप गेलाच नसता तर, अहो नाहीच तर म्हणून निवृत्त आहे तो. साप का जातो? नव्हता म्हणून. अज्ञान का जाऊ शकतं? नाही म्हणून. पण ब्रह्मत्व जे आहे ते ब्रह्मत्व त्याच्याशी मिळत नाही आणि ते असतंच. सिद्ध करायचं आहे काय तर सिद्ध करायला सोनं जर सिद्ध करायचं असेल अग्नीत टाका. आणि ब्रह्मत्व जर सिद्ध करायचं असेल तर जीवपणा टाकून द्या. तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा काना वचनाची या भेटी. सगळे संत अत्यंत सुंदर भाषेमध्ये वर्णन करतात. असा एखादा जो कोणी एकी जो असा शब्द वापरला आहे. सरिसाशी पैवटी कोणी एकी जो काना वचनाची या भेटी सरिसाशी पैवटी. त्याला आपणच ती वस्तू आहोत, ब्रह्म आहोत असा चढशी बोध होतो. आणि बोध झाल्यानंतर मग हिनकसपणा कुठे गेला सांगा? होता ना. जर जाणारच नव्हता तर मग आपण त्याला कायमचं अशुद्ध सोनं म्हणायला हरकत नाही. माऊली काय बोलतात बघा, तरी ते पंधरे पण न मिळे. ते पंधरे पण काय होतं? न मिळे म्हणजे सोनेपणा मलिन होत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण किडाळाची या अंशानं मिळे ते हिनवड धातूच्या एका अंशाशी एकरूप होत नाही. दोघांचे गुणधर्म भिन्न भिन्न आहेत. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्याचे गुणधर्म भिन्न आहेत त्यानं ते गुणधर्म सोडायला पाहिजेत. ब्रह्माचे मूळचे आहेत आणि जीवाचे घेतलेले आहेत. संसार मागितलेला आहे, संसार घेतलेला आहे. आणि परमात्मा मूळचाच आहे, त्याला आणलेला नाही. मी विकार आणलेले आहेत. माझ्यातले काम क्रोधादी विकार आणलेले आहेत. आगंतुक आहेत म्हणून जाऊ शकतात. पितळ मिसळलेलं आहे मूळच्या सोन्यामध्ये म्हणून ते घालवता येतं. सोनं कसं घालवता येईल सांगा बघू? किती जरी काही प्रयत्न केला आणि पितळ काळात ठेवायचं आणि सोनं घालवायचं असा जर प्रयत्न केला तर सोनं निघून जाईल काय त्या धातूमधलं सांगा? किती प्रयत्न करू द्यात, किती प्रयत्न करू द्यात, किती आग्नी देऊ द्यात, किती विचार करू द्यात, काही वाटल ते करू दे, पण त्यातलं सोनं निघून जाणार नाही. पण प्रयत्न करून पितळ जाळता येतं. त्यातला हिनकस लाख जी असते ती जाळून काढता येते. कारण त्याला कारण आहे, ते आलेलं आहे म्हणून जातं. हिनकसपणा स्वीकारलेला आहे म्हणून जातो. जीवपणा उदार उसनवारी केलेला आहे. हा पंचमहाभूतापासून आलेले काही, पंचकोशापासून आलेले काही, या मनबुद्धी चित्त अहंकाराच्या अंतःकरणातल्या दोषापासून विकारुक्त झालेला अशी सगळी जी लक्षणं एकत्र मिसळलेत म्हणून बिचारा हिनकस झाला. मूळचा हिनकस नव्हता. ना देहांकारो नाथिला समूळ दयाचा नाशिला तोची परमात्मा संचिला आधीचा आहे.
अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव झाला काय देव होता? मुद्दा आहे की नाही? देवच होता, अहंकारामुळे मनुष्य होता. आता अहंकार गेल्यामुळं देव झाला. मूळचाच तो आहे देव, पण अहंकाराला उसना घेतला, काम क्रोधादी विकारात बळावलेत, आणि ह्यामुळं मूळचा होता तो आधी होता काय आणि त्याचा झाला काय म्हणतात ना, तसा प्रकार या ठिकाणी जीवाला प्राप्त झालेला आहे. ओवी समजून घेतली तर खूप चिंतन होण्यासारखं आहे बरं काय. किडाळपणा जे आहे ते मूळचं नाही, किडाळपणाच्या अंशानंही मिळेल, थोड्याशा त्याला एकरूपच होत नाही. आणि जर खरंच ते हिणकस असतं झालं, अरे रे रे सोनं आता काय बरत मिळत नाही, कारण सोनंच त्यांच्या नादाला लागलं आणि हिणकस झालं नाही, तर त्यानं बारमध्ये जायचं जर बंद केलं तर उद्यापासून तो मूळचा बिगर पिणाराच सिद्ध होतो. कारण तो पितच नव्हता ना, तो पितच नव्हता, त्याला काय प्रयत्न करावे लागले नाहीत सोडायसाठी. तो फक्त त्या लोकांच्या बरोबर पिणाऱ्या लोकांच्या मध्ये बारमध्ये जाऊन बसत होता. मग त्याला सोडावी लागेल काय, पिणं सोडावं लागते काय त्याला? नाही, कारण तो पितच नव्हता ना. त्यानं काय केलं, फक्त त्यांच्याबरोबर जात होता म्हणून लोक त्याला म्हणाले तू पण दारुडा आहेस वाढते. पण जेव्हा तो त्याचं जायचंच बंद केला ना, त्यावेळी तो म्हणाला अरे हे दारुडा नव्हताच. नव्हता म्हणजे मुळातच नव्हता. त्यानं दारू सोडली हा शब्दच नाही, सोडणं काही नसतंच ना, सोडणं काही नाहीच आहे. त्यामुळे सोडायचं जे आहे, न लगे जावे वनांतरा, सुखे येतो घरा, नारायण ठाई जे वैसुनी करा एकचित्त, आवडे आनंद आळवावा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळी, या विना अनिक असता साधन, वाहत शेआन विठोबाची. तुका म्हणे आहे सोपे सर्वांनी, शाना तो धनी घेतो येते. सगळ्यात सोपं आहे, जे नाही ते घालवायचं आहे ते आणायचं नाही. फार अडचण पडली असती जर बाहेरून जाऊन ब्रह्म आणि देव पण जर आणायचं असतं, फार कठीण गोष्ट झाली असती. पण तशी कठीणता काय नाही. पाण्याचं रसत्व पाण्याला बाहेरून जाऊन आणायला लागते काय? असतंच त्यामध्ये. नको ती लोक येतात, त्यामध्ये मल टाकतात, त्यामध्ये कलर टाकतात आणि पाणी रंगीत होतं, पाणी दूषित होतं, हवा दूषित होते. आहे काय मूळची हवा दूषित? पण नाही. यासाठी दूषितपणाच फक्त काढायला लागतंय, हिनकसपणाच फक्त काढावा लागतो. शुद्धपणा मूळचाच आहे. माऊली बोलतात तरी ते पंधरेपण न मिळे, आणि किडाळाची या अंशान मिळे. परी जग असे तयाची ने मिळे, तर साकेची म्हणजे. पण कितीही प्रयत्न केला, जोपर्यंत त्याच्या सहवासात आहे, त्याच्याशी संलग्न आहे, तोपर्यंत त्याला शुद्ध कोण म्हणणार नाही. त्यामुळे माऊलींचीच उभ्या बघा, तैसा किडाळाचा दोष जाये, तरी पंधरे त्याची होय. अगोदर किडाळाचा दोष गेल्यावर ते 15 आहे. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी. त्यामुळं माऊलीच्या काळाचा कदाचित 15 रुपयेचा दर असेल म्हणून 15 शब्द वापरला असेल, असा एक अर्थ आपण काढलेला आहे. असो, लागू पडला तर पडला, नाही पडला तर नाही, पण तरी सुद्धा इथं अर्थ मात्र सांगितलेला आहे. हिणकस असताना सुद्धा आणि अग्नीतून काढल्यावर सुद्धा सोनं शुद्धच असतं. हिणकस असताना सुद्धा बघा, जोपर्यंत त्या पितळा धातू बरोबर सोनं असतं त्यावेळी शुद्ध असतंय की नाही सांगा? असतं, त्याचं ते शुद्धच आहे. आता ते पितळ धातू त्यातून बाहेर काढला तर त्याचं शुद्ध आहे की नाही? आहे, कारण ते त्यावेळी शुद्ध होतं आणि आताही शुद्ध आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. अगोदर ती दोरीच होती आणि लाईटचा किंवा प्रकाश झोत त्याच्यावरती टाकल्याबरोबर ती दोरीच आहे असं कळलं. ज्यावेळी साप दिसत होता दोरीवर, त्यावेळी दोरी नव्हती काय? ती होती, दोरीच होती. काय लाईट त्याच्यावर पाडला म्हणून सापाची दोरी झाली? नाही, मुळात दोरीच आहे. फक्त तो व्यवहार झाला की त्याच्यावरती आपण म्हणून मूळचं जे आहे ते शुद्धच आहे. ज्यावेळी ते पितळाबरोबर हिणकसाबरोबर होतं त्यावेळी सुद्धा सोनं शुद्धच होतं, आणि ज्यावेळी त्याला अग्नीतून बाहेर काढलं त्यावेळीही ते तसंच शुद्ध आहे. जीव तसाच शुद्ध आहे, मूळचाच ब्रह्म आहे.
परंतु हिनकसाच्या संगतीत आल्यामुळं विकारयुक्त झाला, रडू लागला, हसू लागला, भांडू लागला, बोलू लागला, माझं माझं म्हणू लागला, मी करतो माझ्याशिवाय होणार नाही म्हणायला लागला आणि म्हणून दुःखी झाला, म्हणून वेदनायुक्त त्याचे सगळे उद्गार येऊ लागले, म्हणून त्याला वाटालं की जीवन संघर्षमय आहे. वास्तविक काय नाही, सगळं शांत आहे. जोपर्यंत वारं वाहतं तोपर्यंतच समुद्रावर तरंग दिसायला लागतात. वारं शांत झालं म्हणून तरंग बंद होतात. बघा, कारण ते तरंग समुद्राचे नव्हतेच मुळात. ही वारी याची करणी माऊलींची ओवीच आहे. कुठनं आले? तरंगाच्या काय असती खाणी? पाण्यावर काय तरंगाच्या खाणी आहेत समुद्राच्या? त्या लगेच बाहेर पडायला. आणि वारा शांत झाल्यावर ते गेले कुठं? हा कसला वारा आहे? अहंकाराचा वारा लागलेला आहे. आणि म्हणूनच नवीन नवीन अशा त्यावरती काय होतात? रिपल्स, अशा तरंग उमडतात आणि मग तरंगयुक्त समुद्र वाटायला लागतो. आणि हे तरंग म्हणजे अस्वस्थपणा, अशांती, अतृप्ती, माझ्या शुद्ध असलेल्या या ब्रह्मतत्वावर, आत्मतत्वावर हे तरंग जाणवतात. वास्तविक तसा मी शुद्धच आहे, पण मी माझेपणाशी संलग्न झालो म्हणून अहमनं आकार धारण केल्यामुळं अहंकार झाला. म्हणून हा वारा शांत झाला की जसा अहंकाराचा वारा. नामदेव महाराजांचा अभंग आहे ना, अहंकाराचा वारान लागो राजसा, माझी या विशुंदासा भाविकाशी नामा म्हणे असावे. काय काय वर्णन, काय सुंदर माऊली करतात. अहंकाराचा वारान लागो राजसा, माझी या विशुंदासा भाविकाशी. अहंकाराच्या वाऱ्यामुळंच तरंग निर्माण होतात आणि या तरंगामुळं समुद्र तरंगयुक्त आणि फेसाळलेला आणि लाटायुक्त वाटतो. खवळलेला समुद्र आहे. समुद्र खवळतोय काय? नाही, कधीच खवळणार नाही. वारा त्याला खवळण्यासाठी प्रेरणा देतो. तसे विकार प्रेरणा देतात, पूर्वसंस्कार प्रेरणा देतात, संगत प्रेरणा देते आणि तो विकारयुक्त होतो. हिनकस झाल्यासारखा वाटतो, पण शुद्धता त्याची कुठंच जात नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये जात नाही. कोणी किती जरी आलं तर त्याची शुद्धता जात नाही. किती माणूस बाप झाला, आजोबा झाला, पुतण्या झाला, काका झाला, सगळं जाऊ दे, सगळं काढलं तर माणूस पण कुठं जाणार आहे काय? सांगा बघू. माणूस पण आहे तसंच राहते ना. ह्या माणूसपणाकडे बघितलं पाहिजे. ह्या उपाधी माझे गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. मी माझा मूर्खपणा बाजूला टाकला तर निश्चितपणाने उपाधीतून मी बाहेर पडेन आणि उपाधीच्या पाठीमागं असलेला चैतन्याशी मी एकरूप व्हायला वेळ लागणार नाही, कारण मी तेच आहे, कारण माझ्यात आणि त्याच्यात फरक नाही. सुंदर विचार माऊलींनी मांडलेला आहे. अजून खूप चिंतन याच्यावरती करता येईल. आपण थोडंसं चिंतन करून आपल्याला ही ओवी सोडवून घ्यावी आपण, असा विचार आहे त्यामध्ये. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.